एकदम निंदनीय घटना आहे आणि खूप वेदनादायक आहे। या गोष्टी परत परत घडाव्या नाही आणि त्याच्यावर एक चाबसं म्हणून आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शहरातर्फे प्रत्येक शाळेमध्ये एक निवेदन दिलं की जेवढे पण कर्मचारी शाळेमध्ये तुम्ही नेमतात तर प्रत्येकाचं कॅरेक्टर सर्टिफिकेट हा पोलिसांकडून घेतला पाहिजे, त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे। हे नसेल होत तर पोलिसांना पण आम्ही हा निवेदन देणार आहोत की तुम्ही हा याच्यावर एक चेक ठेवला पाहिजे। आणि आमचं म्हणणं आहे की ज्या स्कूल्समध्ये सीसीटीव्हीज नाहीये त्या प्रत्येकाने सीसीटीव्ही लावणं हे गरजेचं आहे। आम्ही पण एक विचार केलेला आहे की महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे डोंबिवली शहरातर्फे प्रत्येक शाळेमध्ये आमच्या त्या विभागातली माणसं जाऊन 15 दिवसातनं एक चेक घेतील की सीसीटीव्ही सुरू आहेत की नाही आहेत। आणि मला वाटतं हे करणं गरजेचं आहे, कारण का अशा घटना आहेत त्या नाही घडल्या पाहिजेत, खूप वेदनादायी घटना आहेत। तर म्हणून आम्ही विचार केला आणि आजच शासनाचा एक GR पण आलाय की सीसीटीव्ही कंपल्सरी झालेले आहेत, कंट्रोल रूम शाळेमध्ये असलाच पाहिजे। जो आम्ही आज मागणी केली त्याच्याबद्दल पण आलं की चारित्र्य पडताळणी करावी, हे पण एक आज शासनाचा GR मध्ये आलेला आहे। आणि एक तक्रार पेटी प्रत्येक शाळेमध्ये असावी जेणेकरून कोणा तक्रार करा असेल, कोणाचं नाव यावं नसेल तर तक्रार पेटीमध्ये ते तक्रार करू शकतात। तर बघूया, आम्ही आज एक 7 ते 8 शाळांमध्ये आज गेलो, उद्यापासून जवळजवळ डोंबिवलीतल्या सर्व शाळा आम्ही कव्हर करणार, सगळ्यांना निवेदन देणार आहोत। प्रिन्सिपल्स किंवा टीचरना भेटून आम्ही या गोष्टीचं महत्त्व सांगणार की जे नवीन कर्मचारी असतात त्यांचं चारित्र्य सर्टिफिकेट पोलिसांकडून घेतल्याशिवाय कोणालाही कामावर रुजू करू नये। शासनाने निर्णय काढलाय ना की शाळेमध्ये सीसीटीव्ही असावे, कंट्रोल रूम असलं पाहिजे। शासन त्या गोष्टीसाठी बघेल। शिक्षण अधिकाऱ्यांना भेटू KDMCच्या आम्ही, त्यांना हे निवेदन देऊ की तुम्ही हे करा। तर त्यांनी ही कारणं दिली तर म्हणजे ते शासनाचा अवमान करतात असं हे होईल। त्याच्यावर पण आम्ही एक जिल्हा परिषद शाळेच्या ज्या पण हँडओव्हर करायच्या आहेत त्यांचा प्रोसेस फास्ट होऊन KDMC मध्ये फास्ट होऊन आम्ही त्याच्यावर पण चेक ठेवू की तिथे पण सीसीटीव्ही लागलेच पाहिजे। आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे या गोष्टींचा चेक असणारच।